स्वप्नांना दे पंख नवे, घराला दे रूप नवे। लाईव्ह मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास 35% डिस्काउंट। सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन बाचुळकर फर्निचर। शिवसेनेच्या वतीने आज कोल्हापुरातील मार्केट यार्डमधील रामकृष्ण हॉलमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना गटप्रमुख आणि बूथ प्रमुखांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये आमदार प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी मार्गदर्शन केले। आदरणीय उद्धवजींना अपेक्षित असणार स्वर्गीय बाळासाहेबांनी जे काही स्वप्न कोल्हापूरला भगवा झेंडाच फडकवला पाहिजे, हे सगळं फडकवण्यासाठी आपण सगळेजण कामाला लागूया अशा पद्धतीची विनंती करतो। अनेक लोक म्हणत होते की शिवसेना आणि भाजपची युती होणार नाही, शिवसेना आणि भाजपची युती नाही झाली तरी बेहतर, पण शिवसेनेचा भगवा आता खांद्यावर घेतलाय तो अजिबात बाजूला ठेवणार नाही अशा पद्धतीने ठाम पाहिजे। कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूरची लोकसभेची सीट ही भगव्या विचाराचीच झाली पाहिजे, त्यासाठी आपण सर्वजण जीवाचं रान करण्यासाठी सुरुवात करूया अशा पद्धतीची विनंती करतो। वेळ पडलं तर चुलत भावाला जिल्हा परिषदला पराभूत करण्याचं काम सुद्धा आम्ही केलेलं आहे। त्यामुळे बोट सुद्धा उभारू नये आणि मी संजय पवार साहेब जे करतो ते प्रामाणिकपणे करतो आणि जिथं करायचं नसेल तिथं उघडपणे विरोध करतो। ही भूमिका माझ्याकडून मी आतापर्यंत अंग करून झुकवणारा कार्यकर्ता मी नाही आहे। ज्याला कुणाला जायचं असेल आज त्याने आजच जायचं, माझ्याबरोबर सुद्धा उद्या थांबायचं नाही। जे माझ्याबरोबर आज तळागाळातल्या लोकांचा पाठिंबा या ठिकाणी संजय मंडलिकांना मिळतोय। खासदार मंडलिक साहेबांचा वारसा सांगत असताना या ठिकाणी मागचा सांगावा, ज्याच्या घराला वारसा लागलाय त्याचं निश्चित यावं। मातृशाळेत येताना आम्ही संजयदादा नुसतं प्राध्यापक संजय मंडलिक नाही तर खासदार शिवसेने संजय मंडलिक म्हणून आम्ही मातृ केला पाहिजे। उद्धव साहेबांनी आपण हे सांगितले, इथं मी तुम्हाला तेच सांगतोय, शब्दात बदल करणार नाही, विजय निभार होते। कारण माझं स्वप्न आहे जिल्हा प्रमुख म्हणून, मला इथला खासदार मातृशोध न्यायचा आहे, त्यासाठी काही करायला तर चालेल। आम्ही आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीनं मी आपल्याला खात्री देतो की मंडलिक साहेबांचे यापूर्वीचे सर्व उच्चांक मोडून यावेळेला कुठल्याही परिस्थितीत आम्ही संजय म्हणणार नाही, एवढी ग्वाही आपल्याला देतो। राजकारणात आल्यापासून आमच्या बरोबर साधा चर्चेला सुद्धा कधी विरोधक कोण येत नाही, त्यामुळं बाकीचे वास आमच्या राजकारणाला कधी आलेले नाहीत, इथून पुढच्या जीवनामध्ये येणार नाही। कारण एक गोष्ट आहे, आम्ही जे करू ते मनापासून असते आणि जे एखादी गोष्ट नाकारायची झाली तर स्पष्ट मनाने आपण नाकारणारे आपण माणसं आहे। म्हणजे इथं बसलेला बीज नव्हे, इथं बसलेला प्रत्येक माणूस तसा आहे, प्रत्येक शिवसैनिक तसा आहे। आणि सामान्य जरी असले, सर्वसामान्य कुटुंबातील जरी मोठ्या सत्तात असलेले जरी शिवसैनिक असले तरी जिद्द ही शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक शिवसैनिकाची आहे आणि या शिवसैनिकाच्या बळावर निश्चितपणानं या ठिकाणी संजय दादांना खासदार करून या ठिकाणी उद्धव साहेबांच्या मानाचा तुरा या ठिकाणी आपण सगळेजण मिळून पेश करायचा, एवढी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।